जय भीम नमो बुद्धाय. मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. यावेळी मी नागपूरच्या रवी भवन परिसरामध्ये आहे आणि रवी भवन परिसरामध्ये दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. सुरेश ससाई भंतेजी यांना राजेंद्र गवई जे दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव आहेत त्यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक म्हणजे ऐलानच केलेला आहे की सुरेश ससाई भंतेजी यांना दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्ष पदावरून आम्ही काढलेला आहे आणि सर्वानुमते हा निर्णय झालेला आहे असं राजेंद्र गवई यांनी सांगितलेलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये जे दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव आहेत राजेंद्र गवई काय म्हणाले चला ऐकू. विलास गजघाटे हे दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष झालेले आहेत. भंते ससाई सुराई यांना अध्यक्षपद आणि सदस्यपदावरून काढलेले आहे. परंतु मी एक सामाजिक माणूस आहे. 24 तासाची अवधी देतो. भंते ससाई सुराई यांनी पत्र द्यावं की मी सगळ्या चूक मान्य करतोय, मी अध्यक्षपदाला तयार आहे. विलास गजघाटे यांना सेक्रेटरी मी मानत आहे. याच्यानंतर चेकवरती ज्या काय सह्या होतील आमच्या दोघांच्या सह्या होतील आणि सगळे काही जे नियम आहेत जे काही निर्णय आहेत ते सगळे समिती घेतील. असा जर त्यांनी या 24 तासामध्ये मला पत्र दिला तर अध्यक्षपद त्यांना वापस करू, विलास गजघाटे यांना सेक्रेटरी बनवू. जो अधिकार मला चॅरिटी कमिशनरने कोर्टाने दिला त्या अधिकारानुसार मी कालची बैठक बोलावली आणि अध्यक्षांच्या बद्दल हे खास करून म्हणजे अध्यक्षांच्या बद्दलच होती, कारण की अध्यक्ष हे या 3 वर्षामध्ये केवळ स्वतःच्या सहीने धनादेश चेक वटवित आहेत. आम्ही त्यांना विचारतो की हे चेक कुठे जातात, पैसे कुठे जातात ते सांगत नाही. दीक्षाभूमीच्या गव्हर्निंग बॉडीची कोणतीही मीटिंग त्यांनी या 3 वर्षामध्ये बोलावली नाही. ते आदरणीय आहेत, धर्मगुरू आहेत म्हणून आम्ही त्यांच्यासमोर विनवणी केली की तुम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करू. तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला डॉक्टर राजेंद्र गवई सरचिटणीस नाही पाहिजे तर ते सांगा किंवा काय तुमचं म्हणणं आहे ते सांगा, पण काही उत्तर देत नव्हते. मुळातच आम्हाला संशय असा येत होता की भंते ससाई सुराई यांना मराठी वाचता येत नाही, इंग्लिश वाचता येत नाही, हिंदी वाचता येत नाही, लिहिता येत नाही. मग याचा सूत्रधार कोण आणि हे कुठपर्यंत चालेल, कारण की समाजामध्ये रोष निर्माण होत होता की भंते काम करत नाही आणि भंतेच्या विरुद्ध बाकीचे जे ट्रस्टीज आहे ते सुद्धा काही करत नाहीत. परंतु कोर्टाकडून कोणतेही असे ठोस आदेश मला आलेले नव्हते. जरी मी मेजॉरिटीने निवडून आलो होतो त्या काळामध्ये 11 ट्रस्टीज होते. 11 ट्रस्टीजपैकी एक ॲबसेंट होते. 10-1ने मी निवडून आलो होतो तरीसुद्धा मला अधिकार प्राप्त झाले नव्हते. परंतु फेब्रुवारीमध्ये मला अधिकार प्राप्त झाल्यानंतर सगळ्या ट्रस्टींनी सांगितलं की आता या तुम्हाला जो अधिकार प्राप्त झालेला आहे सेक्रेटरी म्हणून मीटिंग कॉल करण्याचा, तो मीटिंग कॉल करावा. आम्ही मीटिंग कॉल केली आणि त्या मीटिंगमध्ये काय झालं हे आपल्याला आगलावे साहेब आमचे एक ट्रस्टी सांगतील. जवळजवळ सगळेच ट्रस्टी त्याला हजर होते. केवळ आनंद फुलझेले, सुधीर फुलझेले आणि भंते ससाई सुराई सोडून सगळे ट्रस्टीज कालच्या मीटिंगला हजर होते. आपण थोडक्यात सांगावं. कमिशनरकडे दीक्षाभूमीच्या संदर्भात काही केसी प्रलंबित होत्या आणि विशेष महत्त्वाची गोष्ट अशी की 2023 पासून तर आत्तापर्यंत मिटिंगा झालेल्या नव्हत्या आणि सचिव साहेबांनी बंदीजींना विनंती केली की बा तुम्ही मिटिंगा घ्या. त्यांनी मिटिंग घेतल्या नाही आणि चॅरिटी कमिशनचा जो रिझल्ट आहे तो 20 फेब्रुवारी 2026ला त्यांनी निकाल दिला आणि निकालामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सचिव म्हणून तुम्ही काम करावं आणि तुम्हाला सर्व सदस्य सहकार्य करतील अशा प्रकारचा तो ऑर्डर आलेला आहे. या संदर्भात अधिक क्लॅरिफिकेशन देण्यासाठी पुन्हा चॅरिटीकडे जाण्यात आलं आणि चॅरिटीने पुन्हा मग 12 मे 2026ला पुन्हा त्यांनी सांगितलं की हा सचिवांना अधिकार मिळाला, सचिव त्या संदर्भात कारवाई करतील. ही गोष्ट कळल्यानंतर मग भंतेजी हायकोर्टमध्ये गेले. त्याचंसुद्धा या ठिकाणी त्यांचा अर्ज आहे आणि हायकोर्टमध्ये गेल्यानंतर त्यांना हायकोर्टाने स्टे दिलेला नाही आणि म्हणून काल समितीची बैठक झाली
त्या बैठकीमध्ये 8 सदस्य 11पैकी 8 सदस्य उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. सांगितलं की म्हणजे समितीचं कामकाज हे कायदेशीर पद्धतीनं पारदर्शकपणे होणं आवश्यक आहे आणि म्हणून त्या संदर्भात चर्चा झाली. आणि विशेष म्हणजे 3 वर्षापासून मिटिंगा झाल्या नाहीत. कोणत्याही प्रकारचा म्हणजे अंकेक्षण जो आहे तो समितीसमोर आला ते झालेलं नाही आणि एक व्यक्ती फक्त काम करतो आहे, बाकी कोणाला विचारत नाही. आम्ही तर अनेकदा त्यांना विनंती केली आणि ते तर म्हणजे आजसुद्धा त्यांची एक बातमी आली की हे सदस्य म्हणजे त्यांना सचिव मला तयार नाही. आणि म्हणून काल त्या संदर्भात चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर असं ठरवलं की बा आपण अध्यक्षांना काढण्याचा ठराव पास झाला. त्यांचं सदस्यत्व आणि अध्यक्ष दोन्ही पदावर त्यांना काढण्याचा ठराव पास झाला. आणि त्यानंतर मग अध्यक्ष कोण, तर मग आम्ही डॉक्टर राजेंद्र गवई यांचं नाव सुचवलं. तर ते मला की मी अध्यक्ष होणार आहे, माझे वडील होते. नंतर मग कमलताईचं नाव आलं. कमलताई म्हणाल की मी सुद्धा होणार नाही. मग डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सर यांना विचारलं, ते नाही म्हणालेत. त्यानंतर आपले सुटे साहेब आणि दाभाडे साहेब यांनासुद्धा विचारलं. तर सर्वांनी नकार दिल्यानंतर मग आम्ही यांना विनंती केली आपले विलास गजगाटे साहेबांना आणि त्यांनी मान्य केले. सर्वांनी एकमेकांना त्यांची काल अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आता ही झाल्यानंतर मग ही निवड झाल्यानंतर हे सगळे लिगली म्हणजे आपण कायद्यानुसार तिथे कुठेही हे नाही. आणि आम्ही आत्तापर्यंत 3 वर्ष यासाठी थांबलो की कायद्यात किंवा कोर्ट ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे आपण काम करावं. आणि त्याप्रमाणे कालची सभा झाली आणि त्या सभेमध्ये बहुमताने एकमतानं विलास गजगाटे यांची नियुक्ती झाली आणि सचिव म्हणून आपले डॉक्टर राजेंद्र काय माहिती होतोच. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यानं आणि समाजाच्या आशीर्वादानं मी जे काही गेल्या 40-45 वर्षापासून या समाजात काम करत होतो आणि वयाच्या 17-18 वर्षापासनं पवित्र दीक्षाभूमीच्या कार्यामध्ये गुंतलेलो असतो आणि प्रत्येक कार्यात मी माझ्या पद्धतीने जे सहकार्य करता येईल ती करत होतो. काल सर्व अनुयायांनी अध्यक्षपदाबाबत ठराव जेव्हा आला, मी सर्वप्रथम आदरणीय कमलताई गवई यांचं नाव सुचवलं. त्यानंतर मी डॉक्टर राजेंद्र गवई यांचं नाव सुचवलं. मला वाटलं गवई साहेबांच्या परिवारातला गवई साहेबाचंही खूप काम या दीक्षाभूमीला आहे. काही विरोध असो, कुणी काही म्हणो, पण सत्य परिस्थिती आहे की दीक्षाभूमीमध्ये सिंहाचा वाटा गवई साहेबांचा आहे. ते स्तूप बनवण्यात त्यांनी अनेक खास्ता खाल्ल्या, अनेकदा शिव्या खाल्ल्या, अनेक लोक समाजाच्या रोषाला सामोर गेले, परंतु कुठलीही तळजोड न करता पवित्र दीक्षाभूमीचं कार्य त्यांनी पूर्णतः असलेलं म्हणून त्यामुळे माझी मनापासून इच्छा होती गवई परिवारांनी या दीक्षाभूमीचं अध्यक्षपद स्वीकारावं. परंतु आईसाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, विलास आता दादांनी घेतलं, मी घेणं बरं, आता खूप झालं. राजेंद्र डॉक्टरांनी म्हटलं मी नाही घेत आणि आईनी माझं नाव सुचविलं. त्याबद्दल मी त्यांचा आणि गवई परिवाराचा ऋणी आहे. आणि आईने माझं नाव सुचवलं आणि भंते नाग दीपंकर यांनी अनुमोदन दिलं आणि माझी बहुमतानं निवड झाली. आणि भंते सुरेश देसाई यांना समितीने अध्यक्षपदासकट सदस्य पदावरून सुद्धा त्यांची गच्छंती करण्यात आली, त्यांना काढण्यात आलं. ते आदरणीय आहेत. आम्ही त्यांचा 3 वर्ष खूप सन्मान केला. परंतु एकाधिकारशाही, भ्रष्टाचार, अनियमितता आणि विशेषतः समाजाच्या दीक्षाभूमीचा जर अभ्यास केला कॉलेजपासून साऱ्या याच्या, तर समाजावर तिथं इतका अन्याय सुरू होता. 12 लोक तिथे समाजाचे काढले गेले आणि ज्यांच्यावर जो आरोपीसारखे जे लोक आहेत त्यांना तिथं राहण्यात आलं, त्यांचे परिवार लावण्यात आले. 52 हजार रुपये पगार त्यांना देण्यात आला. गेल्या 3-4 वर्षापासून हे सुरू होते. आणि त्या दिवशी पैसे मोजण्याकरता भंतेजींनी समितीतल्या कुठल्याच सदस्यांना बोलवलं नाही आणि तो विनयभंगाचा आरोपी भंतेजीसोबत पैसे मोजत होता. किती दुर्दैवाची बाब आहे. मेंढे समाजामध्ये एक वाईट मेसेज चालला आणि त्याचे साडे जे होते त्यांनी तिथे लावलं. त्यांची पत्नी तिथे आहे. पेपर फुटी प्रकरणात त्यांचे नाव आले. त्यानंतर विनयभंगाच्या केसमध्ये नाव आले. असे आरोपी पवित्र दीक्षाभूमीच्या आणि दीक्षाभूमीत बॉन्सर लावणं, दीक्षाभूमीमध्ये तोडफोड करणं, दीक्षाभूमीमध्ये विनयभंगाच्या केसेस होणं. 1964 पासनं आजपर्यंत या पवित्र भूमीवर कधीच बॉन्सर लागले नाही. जे जुने लोक आहेत, आता कुणी त्याच्यातले आहेत
केवळला माहीत आहे, केवळ 17-18 वर्षाचे आपण जेव्हा होतो त्यावेळेस आजचे जे कालचे जे अमरावतीचे मंत्री होते सुनील देशमुख, त्यांचे वडील तिथे बर्डीला PI होते पंजाबराव देशमुख, त्यांच्यावर आपल्या समाजाने जेव्हा हमला झाला दीक्षाभूमीवर तर ते डोकं फुटलं, रक्तपात. पण त्या माणसांनी म्हटलं नाही, पवित्र दीक्षाभूमी आहे, बिलकुल लाठीचार्ज झाला नाही पाहिजे, लाठीचार्ज व्हा नाही. आणि या पवित्र दीक्षाभूमीमध्ये आजपर्यंत कधी बाहेर आवाज नाही आला. 64 पासून समिती चालत गेली. कर्मवीर दादासाहेब गायकवाडपासून समिती अध्यक्षपद उठलं, त्यानंतर आदरणीय गवईसाहेबांनी, दिवंगत गवईसाहेबांनी केलं, त्यानंतर भंतेजींनी केले. भंतेजीला अध्यक्ष बनवण्यामध्ये आम्ही सर्वांनी सहकार्य केलं. त्यांचा सूचकही मीच होतो आणि अनुमोदकही मीच होतो. फुलझेले साहेबांना अत्यंत विनंती करून मी त्यांना त्यावेळेस अध्यक्ष, त्यांनी काम चांगलं केलं, कोणी काही त्यांच्याबद्दल काहीच आक्षेप नव्हता. परंतु गेल्या 3-4 वर्षापासून त्यांना ज्या लोकांनी घेरलं आहे त्या लोकांच्यामुळं भंते सुरेश ससाई हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक वागतात आणि त्याला ते प्रवृत्त करतात. पहा, काल पेपरला जी बातमी आली, आम्ही त्याचा आता ह्याच्यात उल्लेख नाही करणार, पण ती बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. त्याबाबत आम्ही 2-4 दिवसानंतर तुम्हाला दीक्षाभूमीची खरी वस्तुस्थिती सांगू. जे दीक्षाभूमीबाबत विकासाबाबत बातमी आली त्याबाबतची सर्व खरी परिस्थिती आम्ही समाजाला सांगू. भंतेजींना आम्ही 3 वर्ष सांभाळलं. प्रत्येक याच्यात म्हणजे त्यांच्या नावाने भयंकर भ्रष्टाचार सुरू आहे. 41D केस 8 सदस्यांनी टाकले. अच्छा, दीक्षाभूमीचे सदस्य हे उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर्स आहेत, विचारवंत आहेत, साहित्यिक आहेत. मग 8 लोक म्हणजे 9 लोक आज एक दिवंगत झाले, 9 लोक त्यांच्या विरोधात काही कारण असेल तेव्हाच ना. आणि त्यांना आम्ही समजवलं, भंतेजी आम्हाला हे तुमच्या विरोधात करणं बरं नाही. त्यांना 3 पण एकाधिकारशाही. आणि आजपर्यंत तुम्ही सर्व कुठल्या संस्थेत एका सैनिक चालते व्यवहार, आर्थिक व्यवहार, करोडो रुपयाचा व्यवहार 3 वर्षामध्ये याच्यामुळं झाला, एका सहीमुळं. आणि त्यांच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आम्हाला गंध आला. आणि आम्ही हे म्हणत नाही भ्रष्टाचार झाला, आम्ही नाही म्हणत, त्यांचीच ऑडिट रिपोर्ट म्हणते भ्रष्टाचार झाला. त्यांनी जे ऑडिट केलं आहे ना त्या ऑडिटमध्येच भ्रष्टाचार आहे. तर त्याविरुद्ध सुद्धा आम्ही चॅरिटीमध्ये भंतेजी आणि त्यांचे 2 सहकारी यांच्या विरोधात 41D ज्याला आर्थिक भ्रष्टाचार म्हणतात आणि ज्यांना पदच्युत करण्याचे त्याच्यामध्ये तरतूद आहे, ती सुद्धा आम्ही चॅरिटीमध्ये टाकली आहे. ती विचाराधीन आहे आणि तो भ्रष्टाचार पुराव्या सकट आहे. तो आम्ही म्हणत नाही भ्रष्टाचार झाला, त्यांनी जे बॅलन्स शीट तिथं दाखल केली त्या बॅलन्स शीटमध्ये आहे. म्हणून आम्ही भंतेजींना अनेकदा विनंती केली, परंतु ते ऐकायलाच तयार नाही. अनेक प्रकरण झाले. त्या दिवशी त्या महिला विचारायला आल्या होत्या, तर त्याच्यातही त्यांच्यावर असे खोटे आरोप करण्यात आले, आमच्या अंगावर धावण्यात आलं आणि महिलांच्या अंगावर धावले. तर त्याबाबत आता आम्ही खूप सर्व त्रासून गेलो. राजेंद्र गवई तिथे असो, आगलावे सर तिथे असो, आम्ही असो नसो, संस्था ही राहिली पाहिजे, माणसं असोत नसोत. आणि इथली पवित्र संस्था जेव्हा आता आम्हाला वाटलं रसातळाला चालली, म्हणून काल मोठ्या कठोर मनानं अंतकरणानं हा आम्ही निर्णय घेतला. त्यांना आम्ही कायदेशीरपणे अध्यक्षपदावरही काढलं आणि कायदेशीरपणे त्यांचं सदस्यत्वही रद्द केलं. आणि हे जी मला संधी दिली, मी आजपर्यंत जी काय दीक्षाभूमी आणि समाजाची सेवा करत आलो, यापुढेही करत राहील. आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत माझे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई आणि माझे सर्व 8 सहकारी, आगलावे सर असतील ना, चंद्रशेखर मिश्रामध्ये येणार सुटे असतील, दीपंकर असतील, दाभाडे असतील, आईसाहेब असतील, आईसाहेबाच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहकार्यानं मी दीक्षाभूमीची, पवित्र दीक्षाभूमीची सेवा करेल. आणि आजच्यापासून तुम्हाला एवढंच सांगतो, येत्या 5-6 वर्षात दीक्षाभूमीचा विकास हा अत्यंत कुशल विकास आणि सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरण आम्ही तिघांच्या साक्षीनं सांगतो, येत्या 6 वर्षात तुम्हाला दिसेल, याची आम्ही ग्वाही देतो. आणि आपला आशीर्वाद आणि आम्हाला पाठिंबा असू द्या, सहकार्य असू द्या, एवढीच आपणास विनंती करतो. तर आपण ऐकलंय ना राजेंद्र गवई सरांनी काय म्हटलेलं आहे. राजेंद्र गवई सरांनी एक पाऊल मागे आलेले आहेत आणि त्यांनी चक्क म्हटलेलं आहे की मी माझ्या सचिव पदावरूनही मी हटतो, परंतु सचिव पदावर विलास गजघाटे यांना घ्यावं आणि अध्यक्ष सुरेश ससाई भंतेजी राहिले तरी मला काही हरकत नाही, असं चक्क पत्रकार परिषदेमध्ये राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि 24 तासाचा अल्टिमेटम दिलेला आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की दीक्षाभूमी स्मारक समितीची कमिटी तयार झालेली आहे आणि अध्यक्ष म्हणून जे आहेत विलास गजघाटे आहेत आणि सचिव म्हणून राजेंद्र गवई आहेत.
अल्टिमेटम दिलेला आहे 24 तासाचा, भंतेजी त्यावर काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण बौद्ध उपासकांचं लक्ष लागलेलं आहे. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय.